तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण 34 छातीचं प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। हे ब्लाउज पीस आहे, साधी आणि सोपी पद्धत आहे। दोन्ही मी एकत्रच कटिंग करणार आहे, पाठचा आणि पुढचा भाग। आधी आपण इथे स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। पूर्ण उंची 14 आहे, पुढचे पाठ हे बघा, पूर्ण उंची 14, 1 इंच वाढून 15, 15 वर मार्किंग करायची पहिली आणि तिथून 1 इंचावर अजून मार्किंग करून घ्यायची। पुढच्या भागाला 1 इंच वाढून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मी 16 इंचाचं कटिंग करते। डीप नेक आहे म्हणून शोल्डर 5 घेतलाय, उंडा 6, इथून पण 5 इंचावर मार्किंग केली आधी। हे बघा, आता इथून 6 इंचावर मार्किंग केली आपण आणि इथून 5 इंच, अर्धा इंच इथून बाहेर घ्यायचं आहे। हे बघा, अर्धा इंच बाहेर घ्यायचं आहे आणि तिथे अशी क्रॉस लाईन मारायची आहे। हे बघा, असं क्रॉस लाईन मारून घ्यायची। आता छातीचा चौथा, छाती 34 आहे, 8.5 इंचावर मार्किंग, 2 इंच शिलाईला, अर्धा इंच आपला आयहूक पट्टीसाठी आणि अर्धा इंच आपला जो इथे टक्स येणार त्यासाठी, म्हणजे 1 इंच आपण एक्स्ट्रा अजून घ्यायचं आहे। म्हणजे बघा, छातीचा चौथा, 2 इंच शिलाईला आणि 1 इंच आपला टक्ससाठी जी मार्किंग वगैरे असते त्यासाठी, टक्स इथे कपडा आपला जातो त्यासाठी 1 इंच। कमरगीर आहे 28, चौथा 7, 2 इंच शिलाईला, 1 इंच टक्सला, 1 किंवा अर्धा इंच घ्यायचा टक्ससाठी, मी अर्धा इंचच घेतलाय, आणि 2 इंच हे बघा, आणि 2.5 इंच आपला टक्ससाठी, जो प्रिन्सेस कटचा टक्स येणार त्यासाठी। आधी आपण मार्किंग करून लाईन मारून घ्यायची इथे मार्किंगच्या इथे। तर इथून 1 इंचावर मार्किंग करायची, बाहेर घ्यायचं क्रॉसमध्ये एकदम, इथून थोडा पाव इंच खाली। आता गळा रुंदी आपण 2 घ्यायची आहे, पुढचा गळा आहे 6.5, इथून अर्धा इंच, 2.5 इंच बॉक्स करून घ्यायचं आहे। आता आपण टक्स उंची द्यायची आहे। टक्स उंची मी 11 घेतली आहे, 10.5 आहे, अर्धा इंच वाढून 11 घेतली आहे, कारण की आपलं इथे शिलाईला जाणार म्हणून। इथून 4.25 इंच टक्स मार्किंग करायची। जर तुम्ही इथे एक्स्ट्रा आळू पट्टी पुढे जर काढत असाल, म्हणजे पुढे जर मार्किंग करून सोडली असेल जागा, तर आपण इथून 3.5 इंचावरच द्यायची, नाहीतर 4.25 इंचावर घेतली आहे बघा, आणि इथून 3.5 इंच। आधी आपण हे कटिंग करून घेऊया, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। आता आपण जी इथे मार्किंग केली आहे ना, ती वर हा पाठचा भाग आपण आधी आता इथे कटिंग करून घेऊया। आधी हा बघा, हा बाजूला ठेवूया, फ्रंट भाग इथे, आणि आपण जे एक्स्ट्रा घेतले 1 इंच ते कटिंग करून घ्यायचं। हे बघा, 1 इंच आहे ते कटिंग करून घ्यायचं। हे बघा, 15 इंचावर मार्किंग केलेली आहे ती। आता आपल्याला इथे पण 28 आहे आपलं कमर घेर, 28, 7 इंच, 2 इंच शिलाईला आणि 1 इंच, अर्धा इंच टक्सला, आणि इथे पण 2 इंच शिलाईला। तर आपण एक्स्ट्राचं एक कटिंग करून घ्यायचं, पाठच्या भागाला काही गरज नाही याची। हे बघा, आता आपलं हे झालंय पाठचा भाग। आता डीप नेक पाहिजे आपल्याला। हे बघा, 11 इंचावर मार्किंग करायची, इकडून 3 इंच, हे बघा। आता आपण इथे फ्रंट भाग कटिंग करायचं आहे, इथून आधी 6 इंचावर मार्किंग करायची। पुढचा गळा 6.5, ते मी गळा रुंदी पण 2च ठेवते, इकडून पण 2, टक्स उंची 11, इकडून 4.25, इकडून 3.5, आणि आपल्याला हा सेप हे बघा असा डायरेक्ट द्यायचा इकडे 2 इंचावर। बघा, मी ही वेगळी पद्धत, साधी आणि सोपी पद्धत दाखवली आहे। 5 इंचावर मार्किंग करून घ्यायची। आपण इथे अर्धा इंच वरती घ्यायचं आहे मार्किंग, तर हे कटिंग करून घ्यायचं। आधी आपण मुंड्याचं कटिंग करूया।
माझी उंची 10 आहे, 1 इंच वाढून 11. घडी बघा मी 8.5ची घेतली आहे, ते 3.5, 2 इंच आतमध्ये. माही घेर आपला 9 आहे, 4.5 इंचावर 2 इंच शिलाई. आपण ब्लाउज पीसवर कटिंग करायचं आहे, म्हणजे बाही कटिंग करून घ्यायची. साधी आणि सोपी पद्धत दाखवली आहे. आता याची स्टिचिंग पुढच्या भागात दाखवेन. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.